राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावात एक धक्कादायक घटना घडली. एका माथेफिरू तरुणाने प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी 12 वर्षीय मुलाचे अपहरण केले. आपल्यावर बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी ह्या माथेफिरू विकृत प्रेमीने प्रेयसीच्या मुलाची निर्गुणपणे हत्या केली. त्यानंतर स्वतःही आत्महत्या करत आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना संगमनेर परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 24 सप्टेंबर रोजी मयत विद्यार्थी आर्यन विक्रम चव्हाण वय 12 याचा मृतदेह संगमनेर जवळील राजापूर परिसरात एका कोरड्या विहिरीत सापडला होता. तर आरोपी राजेंद्र जंबूकर वय 26 याने संगमनेर तालुक्यातील ढोलेवाडी येथील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना समोर आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की राजेश रोहिदास जंबूकर याने बुधवार दिनांक 11 डिसेंबर रोजी आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील आर्यन चव्हाण या मुलाचं अपहरण केलं होतं. ज्या मुलाचं अपहरण झालं तो आर्यन चव्हाण हा आरोपी राजेश जंबूकर यांच्या प्रेयसीचा मुलगा होता. आधी आर्यनचा सर्वत्र शोध घेतला पण मुलगा कुठेही सापडला नाही. अखेरीस आर्यनच्या वडिलांनी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रारही दाखल केली होती. यानंतर आरोपी राजेश जंबूकर हा आर्यन चव्हाण या विद्यार्थ्याला घेऊन फरार होता. पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला परंतु आरोपी राजेंद्र जंबूकर हा कुठेही मिळून आला नाही. मात्र मंगळवार दिनांक 24 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास राजेंद्र जंबूकर याने ढोलेवाडी येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली असल्याची माहिती समोर आली. परंतु आर्यन चव्हाण कुठे आहे असा प्रश्न सर्वांना पडत होता. पारगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह त्यांना मंगळवार 24 डिसेंबर रोजी उशिरा संगमनेर तालुक्यातील राजापूर शिवारात आढळला. अनैतिक संबंधातून हे सर्व प्रकरण घडल्याचं बोललं जात आहे. ही सर्व घटना संगमनेर परिसरात घडली असल्याने आणि संगमनेर पोलिसांनी घटनेसंदर्भातील कागदपत्र पाठवली नसल्याने आंबेगाव तालुक्यातील पारगाव पोलिसांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.